स्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांना प्रधान परिवारातर्फे श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. याही वर्षी सुद्धा आपल्यासमोर सामाजिक देखावा सादर करत आहोत. महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने, समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच सरकारने स्त्रियांच्या शिक्षण, आर्थिक परिस्थिती, रोजगार, व्यापार, उद्योग, मूलभूत हक्क, आरोग्य सेवा, संरक्षण, राजकारण, कला, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, कायदा आणि सुव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, सुविधा उपलब्ध करून देणे, स्त्रियांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करणे. असे झाले तर आजच्या स्त्रिया ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहेत त्याही पेक्षा उंच पदावर, हुद्द्यावर महिला पोहोचतील. यासाठी प्रयत्नपूर्वक कार्य केले गेले पाहिजेत. प्रत्येक घरातील स्त्री ही जन्मापासून सक्षम असते, फक्त त्याचा तिला विसर पडलेला असतो किंवा त्याची तिला जाणीव नसते. राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा चूल आणि मूल सांभाळून हिंदवी स्वराज्य स्थापन केलंच नाही. तसंच आपले दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री शंभू महाराज यांना घडवलं. अहिल्याबाई होळकर सारख्या रणरागिणीने आरमाराचे शिक्षण घेत मुघल राजवटीला सळो की पळो करून ठेवलं. हजारो मंदिरं, धर्मशाळा उभ्या केल्या. झाशीची राणी ही लक्ष्मीबाई स्वराज्य लढ्यासाठी ठिणगी बनून पेटून उठल्या. ह्या सुद्धा पहिल्या सामान्य महिलाच होत्या. पण जेव्हा स्वतःच्या सक्षमतेची जाणीव त्यांना झाली तेव्हा त्यांच्या हातून न भूतो न भविष्यती असा पराक्रम घडून आलाच ना. स्त्री ही फक्त घर सांभाळणं, घरची कामं करणं, घरच्यांना हवं नको तर बघणं ह्या पुरत्या मर्यादित राहता कामा नये. कारण आज नीता अंबानी, सुधा मूर्ती, लीना नायर, फाल्गुनी नायर, इंदिरा नोई यांसारख्या महिलांनी व्यवसाय व व्यापारात स्वतःचं नाव उच्च टोकाला जाऊन ठेवलंय. इतकेच नव्हे तर देशाच्या आर्थिक परिस्थितीला भक्कम बनवण्यासाठी मोलाचा हातभार आज उचलत आहेत. ज्या पुरुषांना वाटतं की महिला साधं घर सुद्धा नीट सांभाळू शकत नाही तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या भारत मातेची पहिली महिला पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या. तर आता सर्वसामान्य घरातून देशाप्रती उत्तम कार्य करत राष्ट्रपती पदावरती पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या उत्तम उदाहरण आहेत, ज्यांनी देश व्यवस्थित चालवला व सांभाळला सुद्धा. ज्या महिलांना वाटतं की आपण कसं सक्षम बनू शकतो तर त्यांच्यासाठी अनाथांची माय, संपूर्ण महाराष्ट्राची माई सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घ्यावा. स्वतः अशिक्षित, बेघर असून सुद्धा हजारो अनाथ लेकरांची आई झाली. कायदा सुव्यवस्थेचे धडे गिरवण्यासाठी किरण बेदीसारख्या निडर पोलीस अधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकून स्त्रियांनी स्वतःसोबत इतरांचे पण संरक्षण केले पाहिजे. स्वतःसोबत इतरांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ यांचा अभ्यास करून स्वतः वैद्यकीय क्षेत्रात निपुण होऊन सक्षम व्हावे. कलेच्या क्षेत्रात गान कोकिळा लताताई मंगेशकर तर सिने जगतात माधुरी दीक्षित सारखे संपूर्ण सक्षम व्हावे. क्रीडा क्षेत्रात मुष्टियोद्धा मेरी कॉम, बॅडमिंटनपटू PV सिंधू, सानिया नेहलवाल, क्रिकेट जगतात स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि आत्ताचे ताजे उदाहरण द्यायचे म्हणजे महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख. हिने बुद्धिमळ जगतेचा किताब अवघ्या 19व्या वर्षी पटकावला. कारण ह्या सगळ्यांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव झाली आणि त्यांच्यातले गुण भरून आले. नारी जातीचा आदर आणि स्त्री शक्तीचा जागर जेव्हा खऱ्या अर्थाने होईल तेव्हा प्रत्येक महिला ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर आपण ह्या पवित्र गणेशोत्सवात प्रण करूया की आपल्या घरातील, कुटुंबातील, समाजातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आपल्या मोलाचा हातभार लावूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.